आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा दाल तडका. वरून दिसतानाही तसाच दिसतोय आणि चवीलाही एकदम अप्रतिम असा लागतो. तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सुरुवातीला डाळ घ्यायची आहे. इथं मी 1 छोटी वाटी तूर डाळ आणि 1 छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. इथं तुम्ही कोणतीही एक डाळ वापरली तरी चालेल. ही आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून ही अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच डाळ करायला शिजवायला ठेवली तरी चालेल. हे मी अर्ध्या तासासाठी भिजवून घेणार आहे, म्हणजे आपली डाळ लगेच शिजली जाते. आता आपली डाळ चांगली भिजलेली आहे. तर आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊया आणि वरून आपण 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालूया. 1 चमचा तेल घालून घेऊया, म्हणजे आपली डाळ जास्त उतू जाणार नाही. आणि आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. आपली डाळ आता चांगली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपली डाळ विरघळलेली आहे. तर आता आपण हे करायला घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे, तेजपत्ता आणि 1 मोठी वेलची घातलेली आहे. ते थोडं भाजलं की त्यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक कट करून घालायचा. तो थोडा लालसर भाजून द्यायचा. कांदा भाजला की त्यामध्येच आपण 1 टॅमॅटो बारीक कट केलेला घालून घेऊया. आणि टॅमॅटो लवकर विरघळण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. मीठ आपण डाळीला वापरलेलं आहे, त्यामुळे त्यानुसारच वापरून घ्यायचं. टॅमॅटो भाजला की आपण त्यामध्येच 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. हे मसाले पण आपण टॅमॅटो सोबतच भाजून घेऊया. हा मसाला कढईला सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया. आणि ह्यामध्येच आपण आपल्याला जेवढी डाळ पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. मी इथं पाणी थोडं गरम केलेलं आहे. गरम पाणी आपण यूज करायचं, म्हणजे डाळीची टेस्ट हाय अशीच राहते. हे आपण आता मसाले एकदा मिक्स करून घेऊया. आणि ह्याला उकळी आल्यानंतर आपण हे कमी गॅस करून 5 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत. आता हे डाळ तयार झालेली आहे. तर आपण ह्यासाठी एक तडका तयार करूया. त्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि कलरसाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे. मी इथं गॅस बंद केलेला आहे, नाहीतर मिरची पावडर लगेच जळेल. आता आपण हा तडका डाळीवरती घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. वरून आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. आपला आता डाळ तडका तयार झालेला आहे. तर हा चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा अप्रतिम असा लागतो. तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.